नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले, परंतु महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारतो की सर, आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत किंवा नाही झाले, या संदर्भात आम्हाला ऑनलाईन पद्धतीने यापूर्वी वेबसाईटवरून स्टेटस पाहता येत होता. कोणत्या महिन्याचे आलेत, कोणत्या महिन्याचे नाही आलेत, हे सर्व काही पारदर्शक पद्धतीने आम्हाला पाहता येत होतं. जर समजा ऑनलाईन पद्धतीने आम्हाला जर पैसे आलेत हे दिसत नव्हतं तर आम्ही संबंधित तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करत होतो. परंतु आत्ता सध्या स्थितीला कोणत्याही प्रकारचं स्टेटस चेक करण्याचा ऑप्शन आम्हाला दिलेलं नाहीत. तर नवीन जी डीबीटी पोर्टल जे सुरू केलेलं आहे त्या डीबीटी पोर्टलवरती अशी काही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे का किंवा पुढे देणार आहेत का, याविषयी सर मार्गदर्शन करा. किंवा आम्हाला स्टेटस चेक करायचे, काय केलं पाहिजे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. तो व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रश्न खूप जास्त असल्या कारणाने थोडक्यात व्हिडिओ बनवून ती माहिती देण्याचा उद्देश असा ठरवून ही व्हिडिओ बनवलेली आहे. मित्रांनो, सध्या स्थितीला तरी फक्त आणि फक्त जे डीबीटी पोर्टल 2.0 आहे हे फक्त RFT जनरेट करण्यासाठी वापरले जात आहेत. त्यावरती अद्याप खूप जोरात काम सुरू आहे. महाराष्ट्रातील सर्वच योजनांचे डीबीटी ट्रान्झॅक्शन किंवा डीबीटीच्या पद्धतीने जे पैसे ट्रान्सफर केले जातात त्या सर्व योजना त्या पोर्टलवरती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या स्थितीला त्या पोर्टलच्या माध्यमातून किंवा जुन्या पोर्टलच्या माध्यमातून, जुनं पोर्टल तर ओपन होतच नाहीये, पण सध्या स्थितीला जे डीबीटी पोर्टल या ठिकाणी राज्य सरकारने, प्रशासनाने सुरू केलेलं आहे त्यावरती तुम्हाला दिव्यांग पेन्शन योजनेचा हप्ता आलाय किंवा नाही आला हे चेक करता येत नाही. त्याचबरोबर या अगोदरचा सुद्धा तुम्हाला रिपोर्ट त्या ठिकाणी पाहावयास मिळत नाहीये. त्या ठिकाणी फक्त एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. तो ऑप्शन मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. वेबसाईटवरती गेल्यानंतर थोडंसं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन ट्रॅकिंग किंवा स्टेटस वगैरे तुम्हाला चेक करता येणार आहे किंवा सद्यस्थिती पाहता येणार आहे. अशा अनेक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. हे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन फक्त जी लोक नवीन फॉर्म भरतात त्यांच्यासाठी आहे. जे लोक लाभ घेत आहेत त्यांना पैसे आलेत किंवा नाही आले हे या ठिकाणी चेक करता येणार नाही किंवा येत नाहीत. फक्त जी लोक फॉर्म भरतायत त्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालाय किंवा नाही झाला, कोणत्या स्थितीला आहे, कोणत्या स्टेजला आहे हे या ठिकाणी चेक करता येत आहेत. म्हणून लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न होता की सर, आम्हाला अशी काही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. परंतु मित्रांनो, मी सुद्धा संबंधित विभागाशी बोलत असताना त्यांना विचारणा केली असता, सर आम्हाला आमचं पैसे आलेत किंवा नाही आलेत हे यापूर्वीप्रमाणे चेक करता आलं पाहिजे, अशी सुविधा तुम्ही उपलब्ध करून दिले नाही, ती कधी देणार आहात. त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की लवकरच आम्ही त्या संदर्भात तसा ऑप्शन सुरू करून देणार आहोत. परंतु त्याच्यापेक्षाही इतर सर्व योजना एका छताखाली आणण्यासाठी सर्व्हरचं तांत्रिक काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर सर्वच योजनांचे पैसे ट्रान्सफर झालेत किंवा नाही झाले, लाभार्थ्यांची संपूर्ण स्थिती पाहण्यासाठी त्या पद्धतीने आम्ही स्टेटस हा ऑप्शन देणार आहोत. लाभार्थ्यांना ती सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु सध्या स्थितीला लाभार्थ्यांना थांबावं लागणार आहे. सर्व काही काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध करून दिली जाणार किंवा देणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती. तुमच्या माध्यमातून प्रश्न होता की आम्हाला स्टेटस चेक करायचे, तर सध्या स्थितीला स्टेटस चेक करता येणार नाही. त्यामुळे थोडंसं आपल्याला धीर धरावा लागेल किंवा आपल्याला वाट बघावी लागणार आहे. जेव्हा काही तसा काही ऑप्शन सुरू होईल त्यावेळेस नक्की तुम्हाला मी नक्की शेअर करेल. पण मित्रांनो, जाता जाता व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती, आव्हान करतोय की तुम्हाला डेस्क 1 आणि डेस्क 2 हा रिपोर्ट काढायचा आहे. तुमचे जर पैसे आतापर्यंत आले नसतील तर, ज्यांचे आलेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्यांना दिव्यांगांची पेन्शन आलेली नाही त्यांनी डेस्क 1 डेस्क 2 चा रिपोर्ट तहसीलदार कार्यालयातून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुमचं पैसे न येण्याचं रिझन पाहायचं आहे आणि त्यावरती काम करून पुढील हप्ता कशा पद्धतीने तुमच्या खात्यात येईल यासाठी प्रयत्न करायचे. महत्त्वाची व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.